गुन्हेगारीवर पोलिसांची धडाकेबाज कारवाई। दहिवडी जुगार अड्ड्यावर छापा, 15 जणांवर गुन्हा। मोरेमळा काशीद वस्ती इथं सुरू असलेल्या बेकायदा जुगार अड्ड्यावर दहिवडी पोलिसांनी धाड टाकत 15 जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे। 13 फेब्रुवारी 2026 रोजी सायंकाळी सुमारे 5:10 सुमारास ही कारवाई करण्यात आली। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार एका खोलीत 2 टेबलावर पैसे लावून 3 पत्ती जुगार सुरू असल्याचं आढळलं। यावेळी रोख रक्कम, मोबाईल फोन व मोटरसायकल असा एकूण 4,44,710 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। या प्रकरणी दहिवडी पोलीस ठाणे इथं गुन्हा रजिस्टर क्रमांक 32/2026 अन्वये मुंबई जुगार कायदा कलम 4512 तसेच भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 95 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे। BNS 35-3 प्रमाणे संबंधितांना नोटीस बजावण्यात आली आहे। ही कारवाई पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अपर पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर व सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली। तपास सहाय्यक पोलीस फौजदार प्रकाश अधिकराव खाडे करीत आहेत, तर गुन्हा दाखल अंमलदार म्हणून पोलीस नाईक स्वप्नील शंकर म्हामाने यांनी काम पाहिले। दरम्यान जुगार अड्ड्यावर अल्पवयीन मुलाकडून काम करून घेतल्याचा प्रकारही समोर आला असून या प्रकरणाचा तपास सुरू आहे। ब्युरो रिपोर्ट, DSP न्यूज लाईव्ह। सर्वसामान्यांना न्याय मिळवून देणारे हक्काचे चॅनल DSP न्यूज लाईव्ह। संपूर्ण महाराष्ट्रातील बातम्यांसाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा।